हाय हॅलो नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट असा तयार होणारा मसाला पराठा। यासाठी काहीही साहित्य लागत नाही, एकदम झटपट असा तयार होतो। तर त्यासाठी इथे मी पोळ्यांची कणिक घेतलेली आहे, ती सॉफ्ट अशी आपल्याला मळून घ्यायची आहे। ह्यामध्ये मळतानाच मी थोडेसे मीठ टाकले होते। सॉफ्ट असे मी पीठ मळून घेतलेले आहे। आता मी याचे 3 गोळे करून घेतलेले आहेत। त्यात आता मी पहिला गोळा लाटून घेत आहे। अगदी थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि आता ह्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। वरतून सर्व बाजूनी वरतून तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये चिमूटभर लाल मिरची पावडर टाकायची आहे। काहीही साहित्य लागत नाही, अगदी कमी साहित्यात हा पराठा तयार होतो। त्यानंतर मी 1 चिमटी काळा मसाला ह्यामध्ये टाकलेला आहे, 1 चिमटी गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। जर कणकेमध्ये तुम्ही मीठ टाकलं नसेल तर मीठ 2 चिमटी टाका आणि कणकेमध्ये जर मीठ टाकलं असेल तर मीठ कमी टाका। त्यानंतर आपल्याला ह्या पराठ्याचा मेन इन्ग्रेडियंट्स तो आपल्याला ॲड करायचा आहे, तर तो आहे कसुरी मेथी। इथे भरपूर अशी कसुरी मेथी मी ॲड केलेली आहे। याने पराठ्याला छान अशी चव येते। आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पराठा फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे आणि पराठा लाटून घ्यायचा आहे। खालून वरतून पीठ सोडून आपल्याला पोळीसारखा पराठा लाटून घ्यायचा आहे। जाडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण पोळीपेक्षा थोडासा जाड हा छान लागतो। आता अशा पद्धतीने मी पराठा लाटून घेतलेला आहे आणि आता आपण तो शेकून घेऊया। तवाही छान गरम झालेला आहे। आता दोन्ही साईडने आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खालून वरतून तेल लावून पुन्हा एकदा आपल्याला हा पराठा खरपूस असा शेकून घ्यायचा आहे। दोन्ही साईडना तेल सोडून मी आता पराठा शेकून घेत आहे। अगदी झटपट होणारा, छोट्या भुकेसाठी कमी वेळात होणारा हा पराठा उत्तम पर्याय आहे। हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अशा झटपट होणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल। आणि गरमागरम पराठा दह्यासोबत सर्व करा। भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।